यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। इष्टोपदेशमध्ये 10 नंबरचा श्लोक चाललाय। विराधकः कथं हन्त्रे जनाय परिकुप्यति त्र्यंगुलं पातयन् पद्भ्यां स्वयं दंडेन पात्यते। जसं सांगितलं की त्र्यंगुलावर पाय पडला किंवा त्याला 2 पायाने आपण पाडायचा प्रयत्न केला तर नियमाने त्याचा दांडा आपल्यावर पडल्याने आपणच पडतो, म्हणजे जो पाडणारा आहे तोच पडतो। तसं म्हणलं की जो विराधना करणारा विराधक, ज्याची विराधना केली आहे तो जर तुम्हाला येऊन त्रास देतोय, तुमच्यावर जर तो क्रोध करतोय तर तुम्हाला नष्ट करतोय, तर तुम्ही त्याच्यावर का क्रोध करताय? म्हणजे तुम्हाला क्रोध करण्याचा अधिकार नाही। म्हणजे मी तुमची विराधना केली आहे आणि तुम्ही येऊन मला त्रास देताय, तर मी तुमच्यावर क्रोध करण्याचा अधिकार मला किती राहिला? म्हणजे तुमचा राईटच नाही आहे असं म्हणायचं आहे। म्हणून म्हटलं की विराधना करणारा नियमाने दंडित होतो, जसं तो त्या दंडाच्या द्वारे पाडला गेला, तसं सांगितलं विराधना करणारा स्वयं दुःखाला प्राप्त होतो। मग त्यामध्ये निमित्त तो येऊन बरं त्रास देणारा असेल तरी पण त्याच्यावर तुम्ही कोप करणं योग्य नाही असं सांगतात। मग याच्यावर अध्यात्म काय? विराधकाला विराधना बाहेर उपयोग केला की आत्म्याची विराधना होतेच ना, आणि स्वयं दंडाला तो पात्र होतोच की, कारण लगेचच कर्मबंध निमित्त नैमित्तिक संबंधाने झालाच। म्हणजे म्हणलं की अनादीपासून या जीवाने धर्माची विराधना केली, आत्म्याची विराधना केली, जिनशासनाची विराधना केली, भगवंतांच्या वाणीची विराधना केली, जे काही सिद्धांत आहेत त्यांची विराधना केली, आणि जेव्हा त्या कर्मांनी त्या वस्तुव्यवस्थेने तुम्हाला दंडित केलं, तुम्हाला जेव्हा त्यांनी त्याचं रूप दाखवलं तर तुम्ही काय करताय हो? त्याच्यावर क्रोध करतोय, म्हणजे आणि त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो। म्हणून सांगतायत स्वयं दंडित होणार। जेव्हा मी स्वतःला आत्मा म्हणून नाही जाणणार तर हीच सगळ्यात मोठी विराधना आहे। म्हणून तो विराधक नियमाने फळ भोगणार त्याचं। मी जर त्या स्वभावाची त्या धर्माची विराधना करतोय तर नियमाने मला सुद्धा त्या विराधनेचं फळ भोगावं लागणारच। म्हणून जर भोगायचं नसेल तर काय करा? आत्मा काय आहे ह्याची जाणीव करा, किंवा त्याचं स्वरूप निर्दोष आहे हे पहा, किंवा क्षमा स्वभाव आहे हे जाणा। म्हणजे मी जरी जीवाची विराधना केली असेल, तो जर मला त्याचं फळ द्यायला आला तर तिथं मी त्याच्यावर कुपित न होता अज्ञानामध्ये केलेली विराधना असेल तर आता मी क्षमा धर्माला धारण करायला पाहिजे, पण मी करतोय विरुद्ध कार्य, त्यामुळं मला त्याचं फळ नियमाने दुःखरूप भोगावं लागतं। मग त्यांनी विचारलं एकाने प्रश्न की म्हणले, कोणी आपल्याला प्रताडित करतंय, कोणी आपल्याला नावं ठेवतंय, आपल्याला त्रास देतंय, तर त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे? म्हणजे आपला काही दोष नाही आहे आणि आपल्याला ते पिडतात, त्यावेळेस आपल्याला काय करायला पाहिजे? विचार करायचा की पूर्वी मी असे काहीतरी भाव केले, त्याचं कर्माचं हे फळ मला मिळतंय, निमित्त मात्र तो आहे, पण म्हणून ते उलट त्यामुळे कर्माचे निर्जरच माझे व्हायला लागले, त्यामुळे त्याच्यावर उलट जर क्रोध पण असं आठवतं का तेव्हा जेव्हा उदय येतात तेव्हा विचार करूनच
प्रयोग पुष्कळ करावा वेळा लागणार. होतं तसं आता. प्रयोग करावा लागणार हो, तसा. लागणारच. म्हणजे म्हणायचंय बुद्धिपूर्वक करावा लागणार. हां, जे पेरलंय ते उगवते. त्यामुळं आत्ता तुम्ही त्याला असं फळ नको म्हणून काय उपयोग नाही आहे. तुम्हीच जर केलेलं ते कर्म आहे, ते परिणाम आहेत, तर ते फळ तुम्हालाच देणार आहे. म्हणून जे काय आलेलं संयोग आहे तो बस निमित्त आहे हा विचार करा. त्या निमित्ताचा दोष नाही आहे. म्हणजे माझ्या कर्मांचा उदय येणार होता, मला क्रोध होणार होता, मला रोग होणार होता, बस बहिरंगामध्ये निमित्त असं मिळालं की काहीतरी फूड पॉयझनिंग झाली किंवा काय म्हणायचं शरीरामध्ये कुठला तरी सर्दी वगैरे रोग झाला, एवढंच निमित्त बस. पण त्याच्या निमित्तात असे उदय भोगावे लागले. कोणावर मग तुम्ही क्रोध करणार हो? म्हणजे तिथं तर दुसऱ्यावर क्रोध करू शकत नाही. पण समजा कोणी येऊन तुम्हाला असं प्रताडित करत असेल तर हा माझा उदय हे नाही वाटत. जसं एकाला कॅन्सर झाला, काय माहीत नाही कशामुळं झाला, काय त्याचं कारणच नाही, अचानकच झाला. काय करायचं हो त्या माणसाने? आता त्या जीवाने काय करायचं? ज्यांना कुठला तरी रोग झालाय, कॅन्सर झाला किंवा डायबिटीस झालं किंवा काय म्हणायचं ते अचानकच ब्लॉकेज निघाले, म्हटल्यावर कोणावर क्रोध करायचा? मग तिथं तरी किती विचारपूर्वक निर्णय करायला पाहिजे की हे माझ्या परिणामांचं फळ आहे. त्या जीवांशी मी केलेला हा त्यांची केलेली विराधना, त्याचं हे मला फळ मिळतं आहे. जसं समंतभद्र स्वामींनी करायला न पाहिजे. म्हणजे त्यांनी काय केलं समंतभद्र स्वामींनी? जेव्हा त्यांना कळालं की भस्मक रोग झाला आहे, जेव्हा सनत कुमार चक्रवर्तीला कळालं की त्यांना कोड झाला आहे शरीरात, तिथं का नाही असं कोणावर क्रोध झाला किंवा त्या शरीराशी मोह झाला? लगेच तिथं का त्यांना आत्म्याची बुद्धी सुचली? लगेच साधनेची का वर रुची झाली? मग तशी आपल्याला कुठं होतीये? आपण त्या शरीराचीच रुची करतोय परत परत. म्हणून सगळ्यात तीव्र मोह सांगितला हा शरीराचा मोह. तो आपल्याला धर्म करू देत नाही, तो आपल्याला आत्म्याचा स्वभाव ओळखू देत नाही, तो मी काय आहे हे जाणू देत नाही. म्हणून तुम्हाला त्याच्यासाठी साधना करावी लागणारच. मग परत विचारलं की म्हणजे हे काय जे मिळालेलं निमित्त आहे हे सगळं माझ्या निर्जरेसाठी मिळालंय हा विचार करायला पाहिजे. आणि मग तिथं केंद्रित करावं लागणार स्वतःकडं आपला उपयोग. त्याच्याशिवाय ते कर्म नष्ट होणार नाहीत, ते उदय बदलणार नाहीत. तिथं आपण क्रुद्ध होतो तर त्याचं फळ अनेक काळापर्यंत पुन्हा आपल्याला भोगावं लागणार. म्हणून सांगितलं की परत त्यांनी विचारलं की मला जेव्हा कोणी असं प्रताडित करतंय तर मी तसा विचार करेन, पण जेव्हा मी घरातला करता आहे आणि माझ्या कुटुंबावर कोणी असं संकट आणलं तर मी तिथं काय करायचं? असंच म्हणायचं, बघत बसायचं कर्माचा उदय म्हणून, त्यांची रक्षा करायची नाही? मग काय विचार करायचा? निवड झालंय. त्यांची रक्षा करत असताना त्यांना पण समजावून सांगायचं की तुम्ही विचित्र परिणाम करू नका. म्हणजे तुमच्या आता सगळ्यांचाच तो उदय आहे ना, सगळ्यांनी मिळूनच काहीतरी केलंय म्हणून तर ते तसं आपल्यावर प्रसंग आलेला आहे. तर त्यावेळी ते मात्र निमित्त आहेत ना, तर त्यावेळी उलट असा विचार करा की बाबा पूर्वी मी माझ्या हातून काय अपराध घडला असेल, सगळ्याकडून तेच की सगळ्यांनी मिळून काहीतरी असा अपराध केलाय ज्याचं फळ आपल्याला सगळ्यांना मिळून भोगावं लागतंय. म्हणजे कुटुंबावर आलं म्हणून धर्म बदलला नाहीये तिथं. तुमच्यावर आलेलं जे कारण आहे तेच कारण आहे, सगळ्यांना मिळून तो उदय भोगायला मिळतोय. म्हणजे म्हणून सांगायचंय उलट तिथं जबाबदारी वाढली आपली. इथं तर मला माझं स्वतःचं कल्याण करायचं होतं, मी स्वतःला उपस्थापित करू शकत होतो. पण समजा अशा संकटाच्या काळामध्ये कोणी तुम्हाला दंडित करायला आले आणि तुम्ही त्यांच्यावर क्रोध केला, काय होईल? जसं झालं श्रुतसागर मुनींचं. म्हणजे श्रुतसागर मुनींनी काय केलं, त्या 4 मंत्र्यांना बस माहीत नव्हतं त्यांना की मुनींनी सांगितलेलं म्हणूनची आज्ञा घ्यायचं.
मौन आज्ञा दिली, मौन पाळायचं हे माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांनी त्या 4 मंत्र्यांशी वादविवाद केला. म्हणजे तत्वाची चर्चा केली, बस त्याला वाद म्हणला गेला. आणि त्याच्यामध्ये ते 4 मंत्री हारले, त्यांचा पक्ष खोटा ठरला. म्हटल्यावर ते कुपित झाले कोणावर? आता सगळ्यांवर त्यांना क्रोध आला, सगळ्या मुनी संघावर. आणि आता त्या सगळ्या संघावर ते उपसर्ग करणार होते. सांगा कोणाचा दोष होता? सगळ्या मुनींचा. सगळ्या मुनींना त्यांनी त्या नाही का होम मध्ये घातलं, काय म्हणायचं त्याला, 4ही कडनं अग्नी लावली. मग कोणाचा उदय होता तो? सर्व मुनींचा उदय होता. जरी ते निमित्त झाले. मग टार्गेट श्रुतसागर मुनींनाच का केलं? तर निमित्त बघितलं जातं ना व्यवहारात, त्या अपेक्षेने त्यांना म्हटलं गेलं की तुम्ही वादविवाद करायला नको होता. पण ते सगळ्यांचाच तसा उलट उदय होताच, त्यामुळे तर सगळ्यांना मिळून ते भोगायला लागलं. म्हणजे असं पण असतं की त्या मुनींचा दोष होता आणि त्यांना तुम्ही आश्रय दिलाय, तर ते फळ सगळ्यांमध्ये वाटलं जाणार आहे. तुमचा पण उदय नाही असं नाही त्याच्यामध्ये, सगळ्यांचा. पण सांगितलं त्या मुनींना आश्रय दिला तुम्ही, तर ते त्यांचा दोषाचं फळ तुम्हाला सुद्धा मिळणार. असं त्या आपल्याच दोषाचं आपल्याला मिळतं वास्तविक, पण तरी सुद्धा त्यांना आश्रय तुम्ही दिलाय. जसं विंचूला आश्रय दिला तुम्ही, काय करणार होतो? त्याचं काय स्वभाव आहे तेच करणार आहे. म्हणून तुम्ही त्याला दया करायला जाताल आणि आश्रय घेताल, त्याला आश्रय देताल, तर फळ आपल्याला भोगावं लागतं. मग तसंच समजा असं की तिथं श्रुतसागर मुनींनी वादविवाद केला, पण तिथं त्यांचा उद्देश तर तत्वाचं कथन करणं एवढंच होता, त्यांना हरवणं हा नव्हता. पण ते कुपित झाले आणि त्यांनी कुपित होऊन त्यांच्यावर तर उपसर्ग केलाच त्यावेळी, पण झालं काय, द्वेषभाव झाला आणि सगळ्या संघाला त्याचं फळ भोगावं लागलं. मग असं झालं असतं जर की तेव्हाच ते जर संघातनं बाहेर पडले असते, तर परत संघात गेले ना, आणि परत संघात राहिले, परत तसाच विहार झाला, पुढं गेले, आणि मग पुन्हा ते 4 मंत्री आले आणि त्या संघावर त्यांनी उपसर्ग केला. जर समजा तेव्हा ते श्रुतसागर मुनी भिन्न झाले असते, आपलं वेगळा संघ म्हणा, वेगळं एकल विहारी झाले असते, तर उदय टळले असते का? उदय येणार सगळं ठरलेलं आहे, क्रमनियमित. म्हणजे म्हणायचंय की ते श्रुतसागर मुनी निमित्त झाले हो, फक्त होता उदय सगळ्यांचा, म्हणून सगळ्यांना भोगावं लागले ते. तसंच त्या 500 मुनींना जेव्हा घाणीत पिळलं त्याच्या समानच. त्या 32 मुनींना काय झालं, त्या ललित घट आदी सगळे त्या प्रवाहामध्ये वाहून गेले. म्हणजे म्हणायचंय की सगळ्यांना मिळून उदय जेव्हा येतो, तेव्हा सगळ्यांनी मिळून केलेलं ते पाप असतं, काहीतरी तसा दोष असतो, जेणेकरून तसा उदय भोगावा लागतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये पण आपण हा बोध घ्यायला पाहिजे, आपल्याला असा उदय काय येतोय आता, म्हणजे काहीतरी पाप घडतंय त्याच्या निमित्तामध्ये, आणि सगळे संयोगात राहत आहेत, तर त्या सगळ्यांचं मिळून काउंट केलं जाणार. तर म्हणून म्हणायचंय की आपल्याकडून पाप घडू नये ह्याची सावधानता असावी, आपल्याकडून कोणाची विराधना होऊ नये, कोणाचा घात होऊ नये, कोणाचे परिणाम नष्ट बिघडू नयेत, म्हणजे किती सावधानता असायला पाहिजे. तर आणि मग म्हणून त्या सगळ्या कुटुंबियांना सुद्धा मार्गदर्शन करणं हे त्या ज्ञानीचं कार्य आहे. जर तो ज्ञानी त्याच्यावर उपसर्ग होतोय आणि तो त्या कुटुंबात आहे, तर म्हणजे सीतेवर उपसर्ग झाला, कोणाकोणाला फळ मिळालं? सीतेवर उपसर्ग झाला, तिला पळवून नेलं, तर कोणाकोणाला फळ भोगावं लागलं? उदय कोणाचे होते? सगळ्यांनाच की, राम, लक्ष्मण आणि परत ती म्हणजे भाऊ, सगळे सासू सासरे सगळेच की, आई वडील सगळ्यांना उदय भोगावा लागला. नवरा, भाऊ, बहीण कोण असतील सगळे, आणि दीर वगैरे, हे म्हणजे त्यांचे उदय त्यांनी भोगलेत, पण निमित्त ठरली सीता. असं आहे की ज्यांचं पाप आहे ते तुमच्या संयोगात आलेत, जर तुम्ही त्यांच्याबरोबर एकत्व रूपाने राहताय, काय आपले परिणाम त्यांच्याशी जोडलेत, तर त्याचं फळ काय म्हणतात, वाण नाही तर गुण लागतं, असं का? म्हणजे थोडंफार त्या रूपाने आपल्याला सुद्धा फळ भोगावं लागतं. मग त्यांनी म्हणून विचारलं की जर कोणी असं आपल्या कुटुंबाला त्रास देत असेल, जरी आपलाच उदय आहे तरी सुद्धा
पुरुषार्थ विमुख होऊन कसे चालणार? मग काय करावे असं त्यांनी प्रश्न विचारलाय. उत्तर द्या, काय करावं? त्याच्यासाठी म्हणून त्यांनी क्षमा धर्माच्या पूजनातले लाईन सांगितले. काय होतं त्यात सगळं ते घेतलेत ना. पिडे दुष्ट अनेक, बांध मार बहुविधी करे, धरिये छिमा विवेक, कोपन कीजे पीतमा. म्हणजे काय? पिडे दुष्ट अनेक, अनेकांनी मिळून, अनेक दुष्टांनी मिळून मारलं, पिडलं तुम्हाला. बांध मार बहुविधी करे, बांधलं, मारलं, अनेक प्रकारांनी पीडा दिली तुम्हाला. तर काय करायला पाहिजे? विवेक धरिये छिमा, विवेकपूर्वक क्षमा धारण करा. कोपन कीजे पीतमा, म्हणून हे प्रीतम तू कोप करू नकोस. म्हणजे ज्यांनी मला बांधलं, मारलं, आम्हा सांगतात ना नेहमी, जर त्यांनी तुम्हाला बांधलं तर काय विचार करा? मला मारलं तर नाही आहे. मग तसं घेतलंय ना त्यांनी पुढं पण. इथं जर तुला फक्त गाली दिली तर विचार काय कर? गालीच दिली आहे ना, कुठं बांधलंय? बांधलं तर बांधलंयस, कुठं मारलंय? मारलं तर शरीराला मारलंय. म्हणजे पूर्ण मारून टाकलंय का? असं नुसतं मारलंय, पण नुसती पीडा दिली आहे, मारलं नाहीये, म्हणजे जीव घेतला नाहीये. आणि जीव घेतला तर मग प्राणघात झाला तरी सुद्धा तिथं क्षमाच धारण करायची. म्हणजे जरी असं होतंय आता पूर्ण आता आपलं संपणार आहे असं दिसतंय, तरी सुद्धा काय माझं आयुकर्म संपलेलं आहे. खूप शक्ती पाहिजे त्याच्यासाठी, खूप शक्ती पाहिजे. रत्नाकरण श्रावकर मध्ये खूप चांगलं वर्णन. हे सगळं येतंय समोर जेव्हा पार्श्वनाथांच्या डोक्यात दगड टाकला. सॉरी, पूर्व भवामध्ये काय त्यांचं नाव असतं? भूती, मरुभूती का वायुभूती काय तर. कमठाच्या जीवाने, कमठाच्या जीवाने पार्श्वनाथांच्या जीवावर त्या डोक्यात दगड टाकला ना. पण मरायचा अंतिम क्षण तरी सुद्धा तिथे त्यांच्याविषयी क्षमाभाव होता त्यांच्या अंतरंगात. असं नाही वाटलं की यांनी मला का दंडित करतोय. म्हणजे त्यांच्याविषयी क्रोध नाही आला. इतकी शक्ती आहे आत्म्यामध्ये हो, पण त्याच्याकडे कुठं आपला उपयोगच नाही आहे. म्हणून त्यांनी काय घेतलं पुढं? उत्तमची माग हो रे भाई, इह भव जस पर भव सुखदाई, गाली सुनी मन खेदन आनो, गुण को गुण कहे अयानो. काय म्हणलं? उत्तमची माग हो रे भाई, हे जीवा उत्तम क्षमेला धारण कर. इह भव जस परभव सुखदाई, म्हणजे ह्या भावात पण पुढच्या भावात सुद्धा ती सुखालाच कारण आहे. इह भव जस, या भवामध्ये यशाला कारण आहे. जस म्हणजे यश, आणि परभवामध्ये ते सुखाला कारण आहे. जर मी क्षमा धारण केली तर त्याच भवामध्ये पार्श्वनाथांना यशाची प्राप्ती झाली, त्यांचं नाव प्रसिद्ध झालं, लौकिक नाव लौकिकाला प्राप्त झाले ते. पण त्यांचा भाव राहिला नाही. पण ते म्हणायचे की त्या ठिकाणी त्यांना जसं रामाला क्षमा धारण केली तर रामाचं नाव अमर झालं, तसं म्हटलं की ह्या भवामध्ये यशाची प्राप्ती होते आणि परभवामध्ये सुखाची प्राप्ती होते जेव्हा क्षमेला धारण करतो तेव्हा. गाली सुनी मन खेदन आनो, फक्त तुम्हाला तुमचं नाव वाकडं करून म्हणलं कोणीतरी, काय हो, म्हणून पूर्वी अशी नावं ठेवायची ज्याला वाकडं करता येत नव्हतं. जयश्रीचं काय वाकडं करायचो? वाकडं समजलं ना? म्हणजे आता दुसरं चांगलं नाव घेऊ आपण. रमेश नाव असेल तर रम्या असं वगैरे वाकडं करणार ना लोक. तर तसं अशी नावं ठेवायची की ज्याचं वाकडं होणार नाही. आता ते टोपण नावच ठेवते त्यामुळे वाकडं गोड म्हणतात त्याला.
हा लाडात म्हटल्यासारखं असं जयू ते गोड झालं हो. चांगलं वाटतं पण ते हा 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 आता तसं करतायत म्हणताय बर. तर ते जयडी बनायचे. हा. म्हणजे असं त्या नावाचं नुसतं कोणीतरी क्रोधाने हा प्रेमाने केलं असेल तर तुम्हाला त्याचं क्रोध येणार नाही, पण कोणीतरी द्वेषाने केलं असेल तर नावाचं वाकडं तर तिथं त्या तेवढं सुद्धा सहन होत नाही. म्हणजे आपल्याला असं वाकडं का बोललं हे. तर मला म्हणायचंय गाली सुनी मन, गाली तर दिलीच नव्हती, नुसतं नावालाच फिरवलं होतं, तर मला असं म्हणलं असं म्हणून किती क्रुद्ध जीव. किंवा तिथं किती तो स्वतःलाच दंडित करतो. तर म्हणून म्हणलं की गाली सुनी मन खेद न आणो, हे जीवा तुला कोणी शिवी दिली तर मनात खेद पण उत्पन्न नाही व्हायला पाहिजे. जरी शिवी दिली आहे तरी सुद्धा ती कोणाला दिली आणि का दिली, कोणाचा उदय, म्हणजे हे सगळं विचार त्यावेळेस विसरून गेलेला असतो. गाली सुनी मन खेद न आणो, गुण को अवगुण कहे आयानो. काय म्हणले, का सांगितलं असं? जो अज्ञानी आहे तो गुणाला अवगुण म्हणतो, अवगुणाला गुण म्हणतो. का सांगितलं हे इथं? गाली सुनी मन खेद न आणो, गुण को अवगुण कहे आयानो. म्हणजे म्हणायचंय की तुम्हाला कोणीतरी शिवी दिली आहे, त्यावेळेस तुम्ही निर्दोष आहात, तर तुमच्यामध्ये गुण आहेत, त्या गुणांना तो जाणत नाही अज्ञानी, त्याला अवगुण म्हणतोय आणि तुम्हाला शिवी देतोय. मग त्यावेळेस तिथं त्याचा किती दोष? तो तर अज्ञानी आहे, त्याला माहित नाही आहे, तो तुम्हाला शिवी देतोय, तर तुम्ही तिथं क्रुद्ध होऊन त्या गुणांनाच अवगुण करून टाकताय खरोखर. पण अज्ञानी जीव त्या गुणांना न जाणता त्याला अवगुण म्हणतोय, मग त्याला त्याचं फळ मिळेल. पण मी माझ्या गुणांना सोडलं म्हणजे त्याच्याबरोबर मी पण अज्ञानी झालो. म्हणून सांगताय क्षमा धारण करा. परत वाचू. गाली सुनी मन खेद न आणो, गुण को गुण कहे आयानो. म्हणून कुठल्याही वस्तूमध्ये गुण आहे तर त्या गुणांना अवगुण रूपानेच पाहणार. जीव असू देत नाही तर पुद्गल कुठलंही द्रव्य असू देत, तिथं त्याचा अवगुण पाहणार. गुणांना न पाहता त्याचा अवगुण पाहणार तो अज्ञानी आहे. आणि मग त्यामुळे त्याच्या अंतरंगामध्ये तसे कषाय उत्पन्न होत आहेत. कही हे अयानो वस्तूची ने, बांध मार बहुविधी करे, घरते निकारे तनविदारे, वैर जो न तहा धरे. क्षमाधारी जीव कसा असतो त्याचे गुण सांगितले ना. कही हे अयानो, कोणी अज्ञानी जीव आहे तर तो काय म्हणतोय, वस्तूची ने, म्हणजे माझ्यावर कोणीतरी उपसर्ग केला, मी अज्ञानी आहे, तर मी काय म्हणणार, त्यांनी माझ्या वस्तू नेल्या. बांध मार बहुविधी करे, मला बांधलं, मला मारलं, असं अनेक प्रकारांनी मला त्यांनी पीडा दिली. घर ते निकारे, घरातून काढून टाकलं. तनविदारे, शरीराचे तुकडे केले. तरी सुद्धा अशा परिस्थितीत जो वैर न धरे तो क्षमाधारी आहे. पण अज्ञानी जीव म्हणतोय की हे सगळं माझ्या बरोबर केलं, मला असा त्रास दिला, पण ज्या अशा सुद्धा प्रसंगामध्ये जो क्षमा धारण करतो त्याचंच तिथं वैर संपलं म्हणा, किंवा त्याचं ते कर्म संपलं, ते उदय नष्ट झाले, त्याला आता पुढं भविष्यामध्ये ते उदय त्रास देणार नाहीत. बांध मार बहुविधी करे, घर ते निकारे तनविदारे, तरी सुद्धा जो वैर नाही धारण करणार. घरातून हाकलून दिलं तरी सुद्धा कोणी वैर केलं नाही. किती उदाहरण आहेत आता. काय घरातून हाकलून दिलं तरी सुद्धा वैर नाही केलं. कोण अंजना, चंदना, किती उदाहरण आहेत तुमच्याजवळ. तुमच्या घरातली कुठले आठवत आहे का काय उदाहरण? घरातून हाकलून दिलं पण तरी सुद्धा वैराचे भाव नाही झाले,
किंवा जे म्हटलं ते मी काल नीली सीताला पण जेव्हा घरातून हाकलून दिलं रामानी कलंक लावून, तरी सुद्धा वैर जो न तहा धरे, जो तिथं वैर धारण करत नाही तोच क्षमाधारी आहे. ते कर्म पूरब किए खोटे, सहे क्यों नहीं जियरा, अति क्रोध अग्नि बुझाय प्राणी, साम्य जलले सियरा. ते कर्म पूरब किए, का हे उदय मिळत आहेत तुम्हाला भोगायला, तर ते पूर्वी केलेले खोटे कर्म आहेत. सहे क्यों नहीं जियरा, मग त्याला जीव का नाही सहन करायला पाहिजे, म्हणजे करावंच लागणार, कारण ते तुझंच आहे. तुझी इस्टेट तुलाच मिळणार आहे, तुझी प्रॉपर्टी तुलाच भोगावी लागणार आहे. अति क्रोध अग्नि बुझाय प्राणी, तर जो साम्य जलले सियरा, जो साम्य भावधारी जीव असतो तो अति क्रोध रूपी अग्नीला विझवतो. कशाने? साम्य भावाने, क्षमा भावाने. तर त्याला ते पुन्हा पुन्हा पुढं वैर राहणार नाही. म्हणून सांगतायत क्षमा काय आहे हे जाणायला पाहिजे. ती आपली शक्ती आहे, तो आपला स्वभाव आहे, तो आपला धर्म आहे. जर हे समजलं तर, म्हणजे त्याची भावभासना झाली तर तुम्ही त्या प्रसंगाला फेस करू शकणार आहे. नाहीतर नुसतं शब्दामध्ये क्षमा धरून उपयोग नाही आहे. म्हणून म्हणतात जेव्हा प्रसंग येतो त्यावेळेस तिथं सावधान असायला पाहिजे, त्यावेळेस तिथं दृढ राहायला पाहिजे, तिथं या धर्माचा आपण वापर करायला पाहिजे. सियरा सियराचं काय झालं, काहीतरी झालं होतं ना मध्ये डिस्कशन. सियरा म्हणजे काय हो, कोणाला माहिती का सांगा. शीतल असंच काहीतरी काढलं होतं ना अर्थ. साम्य जलले सियरा, सियरा म्हणजे शीतल. तर जर तुमच्या कुटुंबावर उपसर्ग झाला तर तुम्हाला काय करायला पाहिजे ह्याच्यासाठी सांगितलं ना, की स्वतः तर क्षमा धर्माला धारण कराच, पण तसाच उपदेश आपल्या संयोगातल्यांना द्या, तर त्यांचं सुद्धा कष्ट नष्ट होणार, त्यांना सुद्धा ते फळ भोगावं लागणार नाही, त्यांना सुद्धा निर्जरा होईल. जर त्यांना आपण मार्गदर्शन केलं योग्य, जर स्वभावाचं अनुभव करून दिला, जर त्या क्षमाविषयी त्यांना महत्त्व पटवून दिलं तर. म्हणून सांगतात काय करायला पाहिजे. त्याच्यासाठी आत्म्याची साधना किती आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही कुठूनही काहीही करा, या स्वभावाकडे यावंच लागणार, त्याच्याशिवाय कुठल्याही कर्मापासून तुम्ही सुटणार नाही. लोक में जो पुरुष दूसरे को सुख पहुंचाता है, दूसरे भी उसे सुख पहुंचाते हैं. तुम्ही दुसऱ्याला सुखी ठेवताय तर तुम्हाला दुःख कशाला मिळणार, तुम्हाला पण सुख भोगायला मिळेल, लौकिक सुख सांगतायत. अभी यहाँ भी देख लो, किसी से विनय के वचन बोलो तो दूसरे से भी इज्जत मिलेगी, और खुद टेढ़े कठोर वचन बोलेंगे तो दूसरों से भी वैसे ही वचन सुनने को मिलते हैं, वैसा ही व्यवहार देखने को मिलता है. काय सांगितलं का असं. हां, म्हणजे मला भेटलाय तो संयोग, जर मी त्यांच्याशी योग्य वर्तन केलंय तर मला सुद्धा योग्य वागणूक मिळणार आहे, नाहीतर मला सुद्धा तेच फळ भोगावं लागणार. म्हणजे मला सुद्धा तशाच गैरवैर शब्दांना फेस करावं लागणार असं म्हणायचं आहे. दूसरे से भी इज्जत मिलेगी, और खुद टेढ़े कठोर वचन बोलेंगे तो दूसरों से भी वैसे ही वचन सुनने को मिलते हैं, वैसा ही व्यवहार देखने को मिलता है. तो जब यह सुनिश्चित है कि हम जैसा दूसरे के प्रति सोचेंगे करेंगे वैसा ही मुझे होगा, तब अपकार करने वाले मनुष्य का बदले में कोई दूसरा अपकार कर रहा है तो उस पर क्रोध करना व्यर्थ है. काय कळलं. अपकार करणारा मनुष्य
ज्याच्यावर अपकार होतोय तो जर तुमच्यावर क्रोध करतोय तर तुम्ही त्याला विरोध करणं चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही केलाय ना त्याच्यावर अपकार, म्हणजे काय त्याला त्रास दिलाय, तर ते तुम्हाला त्रास देणारच. आणि ते त्रास देत असताना तुम्ही त्याच्यावर क्रोधी होताय तर हे चुकीचं आहे. जो किया है सो भोगा जा रहा है. अब यदि उस पर क्रोध करते हैं तो एक भूल और बढ़ाते हैं. छान सांगितलं बरं का. म्हणजे का तुम्हाला हे फळ मिळालंय, तुम्ही काहीतरी पूर्वी कोई भूल की है म्हणून तुम्हाला आज हे फळ मिळतंय. आणि आज तुम्ही त्याच्यावर क्रोध करताय म्हणजे और एक भूल बढ़ा रहे है. म्हणजे पूर्वीचं केलेलं होतं ते समजा 1,00,000 वर्ष तुम्हाला भोगावं लागणार होतं आणि तुम्ही पुन्हा आज त्या उदयामध्ये आज चूक केली, काय झालं, प्लस प्लस प्लस. म्हणजे सगळं अजून तिथं पुढं वाढवायचंच काम केलंय, त्याला नष्ट करायचं काम केलं नाही. तो जो किया है सो भोगा जा रहा है. अब यदि उस पर क्रोध करते हैं तो एक भूल और बढ़ाते हैं. पूर्व काल में भूल किया था उसका फल तो आज भोग रहे हैं और उसी भूल को अब फिर दोहराएंगे तो भविष्य में फिर दुःख भोगना पडेगा. पूर्वीचा आहे म्हणून आता दुःख भोगतोय आणि आता त्या दुःखाच्या उदयात पुन्हा काहीतरी विचित्र परिणाम करतोय, तर नियमाने अजून पुढे दुःख भोगावं लागणार. अब कोई पुरुष अपना अपकार करता हो, अपनी किसी प्रकार की बर्बादी में कारण बन रहा हो, तो यह सोचना चाहिए कि यह पुरुष जो मेरा उपकार कर रहा है, अपकार कर रहा है, बुरा कर रहा है, अथवा मेरी किसी विपत्ति के ढाने में सहायक हो रहा है, तो उसने जो कुछ इसके साथ बुरा किया था उसका यह बदला ले रहा है. मग तो उपकार करतोय का अपकार करतोय? माझ्या कर्मांच्या निर्जरेसाठी तो स्वतःला त्रास देऊन माझी निर्जरा करतोय, तर उपकारक का अपकारक? असं दिसतंय कुठं आपल्याला? तुम्हाला शिवी देणारा चांगला का वाईट हो? तुमची निंदा करणारा चांगला का वाईट? कुठनं भेटला? चांगला आहे पण कुठनं सानिध्यात आला, असं कसं भेटला, कधी तो दूर होईल हे विचार. म्हणून निंदकाचे घर काय म्हणतात, का म्हणतात? म्हणजे तेच निर्जरा करणारा आहे, तो आपला उपकारक आहे. आहेत का शेजारी अतुल काका? सांगा शेजाऱ्यांना की तुम्ही माझे उपकारक आहात जर तुम्ही माझी निंदा केलात तर. जर तो आपल्यावर विपत्ती ओढवतोय तर त्याच्यासारखं त्या तो स्वतः दुःखी होऊन माझ्यावर विपत्ती ओढवतोय, त्यामुळं त्याचे उपकार आहेत. उलट तो स्वतःला म्हणलं नरकात पाठवून माझ्या कर्मांची निर्जरा करतोय असं सांगितलं पुढं जाऊन. म्हणजे मी केलं होतं पाप आणि त्या पापाचं फळ मिळण्यासाठी तो निमित्त झाला तिथं. आणि मी इथं स्थिर झालो त्या समजा उदयामध्ये, तर तो जो मला उपसर्ग करायला आलेला जीव आहे तो स्वतः दुर्गतीला जाणार आणि माझ्या कर्मांची निर्जरा करणार, मला पाठवणार मोक्षाला. चांगला आहे का वाईट आहे हो? चांगलाच आहे, चांगलाच आहे. म्हणताना आपल्याला बरं वाटतंय, पण जेव्हा असे उदय आपल्यावर येतात तेव्हा सावधानता नाही राहत. म्हणून त्याच्यासाठी किती ध्यानाचा प्रयोग आवश्यक आहे, म्हणून किती आपलं परीक्षण करणं आवश्यक आहे की हे उदय तर ठरलेत, येणार आहेत, क्रमनियत आहेत, आता नाही तर थोड्या वेळाने येणारच. मग त्या उदयामध्ये मला कशी स्थिरता ठेवायला यायला पाहिजे. आपला अंत जवळ आहे सगळ्यांचा. मग त्या अंतिम समयामध्ये तर आपण असे भयंकर उदय भोगायला मिळतात, तेव्हा तिथं काय करणार हो? राहण्याचा प्रयत्न करणार. कसं करायचं? आपल्यामध्ये थोडं आत्महत्या स्वमध्येच राहणे जास्त. पण हे उदय असतात ना इतके विचलित करणार असतात आपल्याला, किंवा सगळी तुमची त्यावेळेस परीक्षा घेणारे असतात ते उदय. नियमाने तुम्हाला येऊन च्युत करणारे असतात. मग त्याच्यासाठी सांगितलं जेव्हा त्या उदयाकडे लक्ष नाही देणार ना, जर आपला उपयोग आपण सांभाळला की
नाही, हे शरीर मी नाहीच, त्या शरीराला येणारे उदय ते रोग मी नाहीच, किंवा जरी ते संयोगात आलेले बॅक्टेरियाज आहेत, काय शरीरातले जंतू आहेत, तर त्यांच्याशी माझं वैर आहे पूर्वीचं, तरीसुद्धा त्यांच्याविषयी मला क्षमाभाव आहे. हे प्रॅक्टिकली जेव्हा उतरेल ना आपल्यामध्ये, तेव्हा ते शत्रुत्व सोडतील. नाहीतर पुन्हा 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 अनेक शरीरांमध्ये ते भेटत राहणार. म्हणून म्हणलं, इथं नाही भेटले, इथं नाही फेडले, तर पुढच्या भवात नरकात येणार आणि नियमाने वैर फेडणारच. जरी तुम्ही स्वर्गाला गेला आणि ते नरकाला गेले तर संपलं का नाही? वैरी तुमचा गेला नरकाला, नाहीतर उलट करा, वैरी गेला स्वर्गाला आणि तुम्ही गेला नरकाला, काय झालं हो? संपलं का नाही वैर? नाही संपलं. मग कसं तिथून फाईट कशी करायची हो? देवगतीतला जीव आणि नरकातला जीव. थोडा काळ थांबा, परत एकत्र भेटणार आहे, तिथं परत फेडणार आहे. म्हणून सांगतायत काय, असं भवापर्यंत आपल्याला जर ते कॅरी फॉरवर्ड करायचं नसेल, ते जर ओढायचं नसेल ते सगळे दुःख, तर इथं ज्ञानपूर्वक क्षमा करणं शिकलं पाहिजे. त्याच्याशिवाय होणार नाही. त्यासाठी साधना आवश्यक आहे. म्हणून एक उदाहरण सांगितलं आम्हांनी, की एक साधू होते आणि ते आपली एकांतात साधना करण्याची त्यांना फार रुची. त्यामुळे ते एका टेकडीवर जाऊन राहत होते आणि त्यांना कोणाचं संयोग नको असायचं. त्यांना आपली म्हणजे राहत होते पहिल्यांदा गावामध्ये, तर त्यांना नको वाटू लागलं सगळ्यांच्यामध्ये, आपलं बस आपली एकांताची साधना करावी, कोणाचं संपर्क नको, असं वगैरे त्यांचे विचार. त्यामुळे त्यांनी एक टेकडी शोधली आणि तिथं जाऊन ते वरती राहू लागले. आणि तिथं राहत असताना कोणी नव्हतं शेजारी पाजारी, फक्त निर्मनुष्य ती टेकडी, आणि ते एकटे वर होते. आणि त्या टेकडीच्या पायथ्याशी एक वृद्ध महिला राहत होती, तिची झोपडी होती. आणि ती काय करायची, ते साधू वर खाली ये जा करतात म्हटल्यावर त्यांचा रस्ता झाडायचं काम करायची, बस दुसरं काय करत नव्हती. आठवते? तर माताजींनी गोष्ट सांगितलेली हो. तर सांगितलं की बाकीचं काय, कोणाशी त्यांचा संपर्क नव्हता, कधीतरी कोणी विद्वान यायचा, चर्चा करायचा आणि निघून जायचा, एवढंच. मग तेव्हा त्यांची ख्याती पसरत गेली की हे खूप विद्वान आहेत साधू आणि त्यांचं संयोगात राहायचं आहे वगैरे वगैरे. असं म्हणून एका शिष्याला असं विचार आला, एका मनुष्याला, की मला त्यांचं शिष्य बनायचं आहे. म्हणून तो म्हणे निघाला त्या टेकडीकडं. आणि जेव्हा तो चढायला लागला टेकडी, तर ती वृद्ध महिला झाडत होती आणि तिचं लक्ष नव्हतं त्याच्याकडं, कोणी यायला लागले, कारण कोणी येतच नव्हतं ना तिथं. त्यामुळे ती आपल्या मस्तीत, आपल्या गुंगीत झाडायचं काम चाललं होतं आणि तो समोरून येत असताना तिचं लक्ष नाही, तिने एकदम झाडलं, तर ते सगळं त्याच्या अंगावर गेलं. आणि त्याला इतका क्रोध आला की तो क्रोध कुठं व्यक्त करणार, दुसरं कोणी नव्हतं. म्हणला, मी इतका विद्वान, इतका ज्ञानी, आणि तू काय केलं, माझ्यावर कचरा टाकला, म्हणजे तुला समजतं का नाही, तू माझा अपमान केलाय. मी इतका मोठा डिग्री होल्डर असताना, इतका धनवान असताना मी इथं आलोय, इथं येऊन मी साधना करायसाठी विचार करतोय आणि तू मला असं अपमानित केलं. म्हणून त्यांनी तिला त्या वृद्धेच्या हातातनं ती झाडू काढली आणि ती फेकून दिली आणि तिला पण भिरकावलं. तर ती त्या बाजूला काय छोटंसं, आता टेकडी होती त्यामुळं छोटासा रस्ता होता, तिला भिरकावलं की ती पडली दरीच्या दिशेने. आणि तिथं नेमकं झाडी झुडपी होती, त्यामुळं त्यात ती अडकली आणि वाचली. पण त्याचं तिच्याकडं लक्षच नाही, तो आपलं तसंच वर गेला. आणि साधूंकडं जाऊन त्यांनी म्हटला की मला तुमचा शिष्य बनायचं आहे. तर साधू काय म्हणाले हो, साधू म्हणाले तुझी अजून पात्रता नाही. तर तू नाही, त्यांनी काहीच नाही म्हणलं. तो शिष्यत्व द्या म्हणून तो किती अडून बसतो, किती विनवण्या करतो, पण त्यावेळेस गुरूंनी त्याला किती त्यांनी विनवण्या केल्या, किती त्यांनी आपलं सगळं एक्सप्लेनेशन केलं, मी कोण आहे, काय आहे, मला किती ज्ञान आहे, पण तरीसुद्धा गुरूंनी त्याच्याकडे लक्ष पण दिलं नाही. बस जा म्हणलं नाही किंवा देत नाही म्हणलं नाही, बस त्यांनी न्यूट्रल. आणि मग त्यातनं समजलं आणि तो घरी गेला, कारण गुरूंची रिॲक्शनच नव्हती काय, मला शिष्यत्व द्या म्हणल्यावर पण. आणि तो घरी गेला. गेल्यावर त्यांनी अजून घरी जाऊन साधना केली, स्वाध्याय केला, तर थोडंफार त्याला अजून विद्या प्राप्त झाली. आणि तो म्हणला, आता 2-3 महिने गेले होते, म्हणला परत एकदा आपण जावं साधूंकडं आणि
घ्यावी त्यांच्याकडनं शिष्यत्वाची दीक्षा. म्हणून तो पुन्हा गेला त्या टेकडीवर. आणि पुन्हा ती तशीच काय झालं, ती वृद्धा झाडत होती. आणि यावेळी सुद्धा असंच झालं. ती आपल्या गुंगीत असायची, तिचं काही लक्ष नसायचं, कानाला कमी ऐकू येत असेल, डोळ्याला कमी दिसत असेल, तिचं काम करत होती. आणि तो येऊन समोर उभारलेला तिला माहीत नाही. आणि तिने आपलं एक झाडू मारली की सगळं पुन्हा त्याच्या अंगावर. काय झालं, परत आता तर खूपच राग आला. नाही उलट झालं. झालं का नक्की? तो घरी जाऊन अभ्यास करतो ना, मग त्या अभ्यासाचा परिणाम म्हणा, त्या एक ज्ञानाचा प्रताप म्हणा, काय झालं, थोडेसे कशाय शांत झाले होते. तर तो तिच्या समोर फक्त स्थिर उभारतो आणि म्हणतो की तुला दिसत नाही का, तू असं माझं प्रत्येक वेळी अपमान करणार का, असं म्हणून तो तिला बरं वाईट बोलतो. फक्त स्पर्श नाही केला यावेळेस, काय तिला कायनी काय कृती केली नाही, फक्त वचनाने तिला प्रताडित केलं. म्हणजे तू ह्याच्यासाठी इथं राहती का, किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांवर असं तू केर टाकती का, हे चांगलं आहे का, हे करणं तुझं बरोबर आहे का, इथं का राहती मग, असं म्हणून त्यांनी तिला वचनाने दुःखी केलं असं म्हणा. आणि मग सगळं झाल्यावर वर गेला गुरूंकडं. आणि गेल्यावर तिथं गुरु बसले होते. आज पण गुरूंनी त्याला एका शब्दाने सुद्धा उत्तर दिलं नाही. तो पुन्हा पुन्हा विनवण्या करतो आणि म्हणतो की मला तुमचा शिष्य बनायचं आहे, मला तुमच्याकडून विद्या घ्यायची आहे, तुम्ही खूप ज्ञानी असं मी ऐकलं आहे. काहीही बोललं तरी सुद्धा गुरूंची काही रिॲक्शन नव्हती. आणि मग पुन्हा त्याला कळालं आणि तो रिकाम्या हाताने घरी गेला परत. आणि पुन्हा त्यांनी घरी गेल्यावर अजून अभ्यास वाढवला, आपली शक्ती वाढवली, आपली एकाग्रता, आपली साधना वाढवली. आणि आता पुन्हा 1-4 महिने गेल्यावर तो त्या टेकडीवर आला. काय झालं आज पण तसंच झालं, पण आता मनात फक्त विचार आला. त्याला काय बोलला पण नाही, तो कायने नाही, वचनाने नाही, पण मनात. थांबा, ते पण नाही. म्हणजे परत ती झाडत होती बरं का, बिचारी दिवस रात्र, आणि ते काय महिने झाडतच असती. तर ती झाडत असताना आज तिने केर ढकलला. तर सांगितलं, तो समोर उभारलेला असताना त्याच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळा केराने भरला तो. तरी सुद्धा त्यांनी आज एक शब्द सुद्धा बोलला नाही. काय झालं, म्हणजे अंतरंगातून असे भाव झाले की हिचं काय दोष आहे ना, ही जरी असं करतीये तरी सुद्धा ती तर भक्तीने बस कार्य करतीये. विचार कसे बदलले बघा की, म्हणजे त्या जीवाच्या दृष्टीने कधी विचारच केला नव्हता. मी आणि माझा अपमान असाच विचार झाला होता म्हणून दुःख झालं होतं. म्हणून आता विचार केला काय, तिचं कार्य ती करतीये, तिच्या कार्यात मी अडथळामध्ये आलो आणि मग तिच्याकडनं असं काय झालं तर मी तिच्यावर का क्रोधी व्हायला पाहिजे, असं म्हणून त्यांनी उलट त्या वृद्धेची क्षमा मागितली की मी तुला आतापर्यंत खूप वेळा प्रताडित केलं, खूप अपशब्द बोलले, तुला त्रास दिला, तर मला तू क्षमा कर, असं म्हणून तिला योग्य स्थानी ठेवून त्यांनी स्वतः झाडून काढलं. आणि मग गेला वर. आता काय झालं, मग आता शिष्यत्व मिळणारच की त्यांना, गुरु तयारच आहे. म्हणजे त्यावेळेस त्याला तिथं शिष्यत्व मिळालं. कशाचं फळ, म्हणजे म्हणायचंय विराधक जीव आहे, तो विराधना करत राहील तर त्याला चांगलं फळ मिळणार नाही कधीच. म्हणजे त्या कोण विराधक आणि कोण हंत्रेजन आहे सांगा ह्याच्यात, विराधक कोण आणि त्याच्यावर उपसर्ग करणारा कोण आणि पुन्हा त्यात स्थिर राहणारा कोण. विराधना केली, त्या कोण विद्वान आलेले असतं शिष्य, तिचं तर काम तिचं चालूच आहे. म्हणजे त्या आलेल्या शिष्यानी त्या वृद्धेची विराधना केली. आणि मग तिच्याकडून तो प्रताडित झाला. म्हणजे काय, केर टाकला गेला अननोइंगली, तिने काय पर्पजफुली पण टाकलं नाही, पण त्याच्यामुळं त्याच्यावर उपसर्ग झाला, त्याच्यावर ते कचरा टाकला गेला, त्याचा अपमान झाला असं त्याला वाटलं. पण जर तिच्यावर क्रोध करेल हा, तर शाणा म्हणायचं का एडा म्हणायचं. म्हणजे तिने केर टाकला म्हणून ह्यानी जर तिला दंडित केलं, त्याला तिच्यावर क्रोध केला, तर फुकट पुन्हा स्वतःच केला क्रोध म्हणून तर त्याला ते शिष्यत्व मिळालं नाही, त्याचं कार्य सफल झालं नाही. मग असंच आहे, आपण सुद्धा
अनेक प्रकारांनी आपली स्वतःची विराधना करतो, त्यामुळे तिथं स्वभावाची आपल्याला प्राप्ती होत नाही. म्हणून आत्मा काय आहे ही ओळख आपल्याला पटत नाही, म्हणून सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. म्हणून सांगतायत आता विराधना करायची नाही, आता फक्त आराधना करायची. स्वभाव काय आहे ह्याचा अनुभव करायचा, तर आपण या सगळ्या पापापासून मुक्त होऊ शकतो. हो, सांगा ध्यान. ओम सावधान जाणा, हा मी उत्तम क्षमा स्वभावी आहे. मी शांत आहे, प्रशांत आहे, परमशांत आहे. क्रोध करणे हा माझा स्वभाव नाहीच. जाणा, हा मी अनंत गुणांचा पिंड आहे. अनंत गुणरूपी वैभवाने हा मी समृद्ध आहे, संपन्न आहे. जाणा, मी ज्ञानपुंज स्वरूपी आहे, ज्ञानार्णव स्वरूपी आहे, चित्कला स्वरूपी आहे, शुद्ध चिन्मात्र स्वरूपी आहे. निरुपम निर्लेप स्वरूपी आहे. जाणा, हा मी निरुपम आहे, अनुपम आहे, तिन्ही लोकांमध्ये सर्वोत्कृष्ट आहे. माझ्यामध्ये कसल्याही प्रकारचा लेप नाही, मल नाही, कालिमा नाही, उपाधी नाहीच. हा मी तर निर्मल स्वरूपी आहे, निरंजन स्वरूपी आहे. जाणा, जाणणाऱ्याला जाणा, जाणीवेत येणारा हा मी शुद्ध जीवच आहे. मी आहे, आहे, आहेच. ओम विसर्जन. नमो हरिहंताणो